नमस्ते सगळ्यांना. कसे आहात सगळे तुम्ही? स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. आज मी ब्रेकफास्टमध्ये बनवते आहे डोसा. सगळ्यांच्या फरमाईशनी बनवायला लागतात. काय विचारावं लागतं रात्री काय खाणार, ब्रेकफास्टमध्ये काय देऊ. मग डोसा बनवला आहे. डोशाचं बॅटर आज जरा जाड होतं त्यांच्याकडे, घरवर असं नसतं, पण ठीक आहे. बनवते आता डोसा. त्याच्यावरती टाकते थोडीशी चटणी ॲक्च्युली. मग या तुम्ही सगळेजण खायला. आम्हाला कमेंट करत जा. आमचे 66-67 सबस्क्रायबर झाल्यामुळे मी तुम्हाला खरंच मनापासून धन्यवाद देते. तर आम्हाला सबस्क्राईब करा. असेल काय तर आम्हाला मेसेज करू शकता तुम्ही, जर काय प्रॉब्लेम असेल कुठे आम्ही चुकत असू. कारण की यूट्यूब फॅमिली तर आपली फॅमिलीच आहे आणि तुम्हीही आमची सगळी फॅमिली आहात. तर त्याच्यामुळे जर कुठे चुकत असेल तर आम्हाला तुम्ही नक्की सांगा. ठीक आहे. आज लंचमध्ये मी बनवणार आहे चपाती भाजी. हाय श्री स्वामी समर्थ. चला आता माझी आंघोळ झाली आहे. जिम करून सकाळी झाली, पूजा पण झाली आहे. आता मी वाचायला बसतोय भगवद्गीता. आता मी रोजच वाचतो. आता चला भगवद्गीता वाचू. आता नंतर निकू जायला सोडायला जायचं आहे. मग पिऊला तिकडून येताना घेऊन येईल आणि मग जेवताना मी तुम्हाला ब्लॉग दाखवतो आज सोनूने काय बनवलं आहे ते. तर चला भगवद्गीता वाचू. बघा निकू मधीच बडबड करत होता वाचताना. त्याला पण आता बसवलं. त्याला बोलतो तू पण बस समोर, मी वाचतोय, तू बस. तर आता मी वाचतोय, तू बस, शांती तू बस. येत्या गुरुवारी मी स्वामींची पूजा करणार आहे. तर तुम्हाला मी दाखवेनच की कशी पूजा करायची, काय कशी करायचं. मग येत्या गुरुवारचं तर मी तुम्हाला दाखवेन. आणि रोजची पण पूजा अशी आपण करतोच, ते पण मी दाखवेनच. आणि मिनी ब्लॉग आहे तर पूर्ण करणं जरुरीच आहे. रोजच्या रोज पूजा. आमची फॅमिली आहात तर सर्व कंटिन्यू म्हणजे सकाळपासून रात्रीपर्यंत. रात्री नसतो पण संध्याकाळी निघून जातो. संध्याकाळच्या नंतर मी माझे ब्लॉग नसतात तर मी सोनू पण भेटल्यानंतर आता कंटिन्युटी चालूच राहील आपली सकाळपासून रात्रीपर्यंत. संध्याकाळी कामाला निघून जातो. सगळे येतो सकाळी डायरेक्ट. चला मग मी चाललो आहे निकूला सोनू आणि मी सोडायला. बरं बघा सोनू पण आले येते सोडायला. सोनू आणि निकू चालले पुढे. आम्ही तर आज दोघं पण चाललो आहे. रोज तर मीच जातो. आज पिऊ आणि निकूला आणायला जायचं आहे. पिऊ सकाळी जात होतं, निकूला सोडायला जायचं आहे. पिऊच्या स्कूलमध्ये घ्यायला आलो आहे सोनू आणि मी. सोनू देते सरप्राईज आज पिऊला. कधी घ्यायला येत नाही, आज मी घ्यायला आलो आहे. पिऊला आज सरप्राईज देते मी कधी घ्यायला नाही येत, कारण की हेच येतात घ्यायला. तर आज मी तिला दाखवणार आहे की मी घ्यायला आले म्हणून. सकाळी थोडीशी नाराज होऊन गेली होती. सो मग आता प्रिन्सेसला सरप्राईज देऊया की मी आली आहे म्हणून. लपेन मी गाडीच्या मागे वगैरे कुठेतरी जाऊन. खूप ट्रॉफिक आहे इकडे. ही आहे स्कूल. पिऊचा प्रोजेक्ट बनवायचा आहे ना, त्याच्यासाठी आले. स्प्राउट्स आलेले, प्लांट्स हवे मग घेतला आहे प्लांट्स आम्ही. सरप्राईज दिली तुझ्या मम्मीनी आधी घ्यायला आले म्हणून. तर आता क्लास माती घ्यायचं, क्लास स्कूलमध्ये घेऊन जायचं ते घ्यायला आलो. रोडवरती आम्ही बघा पिऊचं प्रोजेक्ट बनवते. मूग टाकते का मातीमध्ये होईल प्रोजेक्ट. किती दिवस कधीच आहे मंडेला. मोड येते. दाबू नका. दाबल्यामध्ये कसं कधी पेरणी केली नाही का? अरे पेरणी केली रे. अरे बस सोनू, माती टाका आता.
आता तंबाखू नको पडते ती जरा कशी. दाबू नका, फक्त माती वरच्या वरती टाका. म्हणे मी गावामध्ये राहिलो. कशावर राहिलेला? अरे गावामध्येच राहिलोय मी. आता बघ तू कसं उद्या येतील मोड कसं ते बघ. दिसतंय ते. चला या मग सगळे जेवायला. बघा माझा दुपारचा ब्लॉग आहे हा. जेवणाला मी बनवले आज भेंडीची भाजी, चपाती, सेम शेंगदाण्याची चटणी आणि डाळ. आज कुकुंबर नाही आहे, कुकुंबर संपला होता. आणला नाही आहे कुकुंबर. सो मग बसलो आहे जेवायला. आज पिहू सोबत बसले जेवायला. की आज थोडा वेळ होता म्हणून लवकर जेवून घेतलं म्हणजे घेतोय. मग या तुम्ही पण सगळे जेवायला. पिहूशी बोला. आता स्कूलमधनं आली आणि मी जेवायला बसली. आता आज जेवायला भेंडीची भाजी आणि चपाती आहे. डाळ डाळ नाही. डाळ नाही आहे, डाळ. चला मग या जेवूया. मग तात्या भेटूया संध्याकाळी मी तुला आणायला जाताना. हमेशा बोलता आणि दाखवत नाही तुम्ही आपल्या